तेव्हा देव संत सावतामाळींना म्हणतात, सावता मला लपण्यासाठी जागा दे रे. तेव्हा संत सावतामाळी म्हणतात की देवा तुला लपवावं अशी जागा कुठे निर्माण झाली का रे? हा पण एक ठिकाण असं आहे जिथे मी तुला लपवू शकतो, ते आहे माझं हृदय. असं म्हणणं आणि स्वतःच्या हातातल्या वेळाने स्वतःचं हृदय पाडणं, एका क्षणात ती प्रक्रिया झाली. जोपर्यंत कळस हालत नाही तोपर्यंत पालखी निघत नाही. कळस हल्ला म्हणजे ती ऊर्जा प्रभावित झाली आणि माऊली देवाच्या भेटीला निघाली. त्यामुळे पायाला थोडे फोड आलेले आणि माझा वेग मंदावला आणि मी ज्या दिंडीमध्ये चालत होते ती दिंडी पुढे गेलेली आणि बरीच पुढे गेल्यानंतर मला माझा चालण्याचा वेग कमी झाला आणि अचानक एक काकू येतात आणि म्हणतात की बाळा हे तुझ्या पायाला लाव, तुला बरं वाटेल. आणि जोपर्यंत तो निरोप येत नाही ना तोपर्यंत हृदयाची तळमळ सुरू आहे. आणि संत सावतामाळींची ही भक्ती, हा विश्वास आणि देहाच्या पलीकडची अवस्था पाहून भगवंत त्यांच्या हृदयामध्ये गेले. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. रामकृष्ण हरी. आता यंदा वारीची लगबग चालू झालेली आहे. आषाढी वारी म्हणजे प्रत्येकाच्या मनासाठी जीवाभावाचा विषय असतो. माझ्यासाठी वारी म्हणजे अगदी लहानपणापासूनची जी काही श्रद्धा आहे, विश्वास आहे. पण वारी म्हणजे फक्त प्रवास नसून तो प्रत्येक भक्ताचा ज्ञानेश्वर माऊलींवरती, विठ्ठलावरती, संत तुकाराम महाराजांवरती आणि इतर संतांवरती असणारा विश्वास आहे. त्या भक्तिभावाने प्रत्येक वर्षी प्रत्येक वारकरी वारीला येतो. पण नेमकं वारकरी आणि वारी काय असते, वारकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा काय संबंध असतो, हे सगळं अगदी खोलगट जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्कीच पाहिला पाहिजे. आज आपल्यासमोर आहेत माननीय पल्लवी जायभाय आणि त्या आपल्याला सांगणार आहेत काही प्रश्नांची उत्तरे. नमस्कार पल्लवीजी, आपलं स्वागत आहे. तर मला पहिला प्रश्न असा आहे की वारी म्हणजे नेमकं काय? मला असं वाटतं की मनुष्य जन्म आणि वारीचा हा फार जवळचा संबंध आहे. कारण मनुष्य हा वाऱ्याच करत असतो. कारण जन्म मरण रूपी वारी मनुष्य यातून जात असतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, की किती वेळा जन्माला यावं आणि किती वेळा मी मरावं. मग ही जन्म मरण रूपी वारी संपावी, या दुःखातून मनुष्याने बाहेर पडावं, आनंदाकडे प्रवास करावा, मुक्ततेचा आनंद घ्यावा, म्हणून जी वारी करायची असते ती पंढरीची वारी. तुकोबाराय म्हणतात की एकदा तू पंढरपूरला जा, एकदा तो पंढरपूरला उभा असलेला भगवंत बघ. एक वेळ जाय तू पंढरी, तयाची ये घरी यम नाही. जो एक वेळेस पंढरपूरची वारी करतो ना त्याच्या घरी पुन्हा यम येत नाही, त्याला मृत्यूच्या दारात जाण्याची गरज नाही. आणि मग तुकोबाराय म्हणतात, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. तुकोबाराय म्हणतात, माझा स्वतःचा अनुभव आहे की मी पंढरपूरला गेलो आणि मी पुन्हा जन्माला नाही आलो. मला असं वाटतं की भगवंतापेक्षा आपण संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले ना, पंढरपूरला जा, पंढरपूरला गेल्यानंतर पुन्हा जन्म मरण रूपी वारी करायची गरज नाही, तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि पंढरपूरची वारी करावी. अगदी खरं आहे. म्हणजे अतिशय श्रद्धेने आणि भक्तिभावाने दरवर्षी वारीला कित्येक लोक येतात आणि प्रत्येक वर्षी येतात. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक वर्षी त्याच संख्येने किंवा त्याच्यापेक्षा जास्ती संख्येने लोक कसे येत असतील आणि का म्हणून येत असतील? मला असं वाटतं की जेव्हा माऊली ज्ञानोबारायांनी ही परंपरा सुरू केली की पूर्वीच्या काळी परमार्थ करत असताना भेद मानला जात होता. स्त्री पुरुष भेद, जाती भेद, त्यानंतर अनेक प्रकारचे अधिकार मानले जात होते. म्हणजे प्रत्येकाला मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता. परंतु माऊली ज्ञानोबारायांनी वाळवंटामध्ये कीर्तन परंपरा सुरू केली. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, न करावी चिंता. कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, कोणताही विचार करण्याची गरज नाही किंवा कोणताही संकोच धरण्याची गरज नाही. तुम्हा सर्वांना हा वाळवंट खुला आहे. आणि वर्णन आलेलं आहे की नामदेवराय कीर्तन करत आहे आणि ज्ञानेश्वर महाराज काला वाटत आहे. आणि या सर्व याच्यामध्ये भगवंत इतका भारावून गेलाय की भगवंताचा नाचता नाचता पितांबर गळतोय. की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, कबीर बोले देवा व्हावे सावधान.
की जो इथे असा आनंद आहे त्या आनंदात आपण पण सहभागी व्हावं. आणि मला असं वाटतं की तुम्ही म्हणाले ना की वारीची संख्या वाढत जाते का, तर हो, वारीची संख्या वाढत जाते. कितीही कलियुगाचा प्रभाव वाढला, कितीही काहीही झालं तरी वारीची संख्या वाढतच जाणार, कारण संतांचे ते शब्द आहे आणि भगवंताची ती कृपा आहे. अगदी बरोबर आहे. आणि मी स्वतः पाहिलंय की म्हणजे माझ्या वयाची किंवा आत्ता ज्यांना जेनझी म्हटलं जातं ते स्वतः वारीमध्ये सहभाग घेतात आणि तिचा आनंद घेतात. म्हणजे ती आवडण्याजोगी गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की आजकालच्या पिढीला सुद्धा वारी आवडते आणि वारी अनुभवावीशी वाटते. असं म्हटलं जातं की वारी जेव्हा चालू होते, आषाढी वारी, त्याच दरम्यान पावसाळा पण चालू होतो. तर तुम्हाला काय वाटतं की वारी, शेतकरी आणि पावसाचा काय संबंध असेल? शेतकऱ्याचा सगळ्यात जिव्हाळ्याचा जर विषय काय असेल ना, ती शेती आहे. शेतकरी खूप साधे आणि सरळ लोक आहेत. ते पेरणी करतात आणि पेरणी झाल्यानंतर ते आपल्या भगवंताला भेटायला जातात. सगळं संसार सोडून, लेकरं बाळं बायको सगळं सोडून भगवंतासाठी ते प्रवास करतात. त्यांचे पावलं आपल्या आराध्याच्या दिशेने चालत असतात. ते खूप साधे आणि सरळ असतात, परंतु त्यांना कळीकाळ जिंकण्याची ताकद त्यांच्यात असते. तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळीकाळा. जरी ते भोळे दिसत असले ना तरी सुद्धा कळीकाळाच्या माथ्यावर पाय द्यायची त्यांची पात्रता आहे. आणि या भोळ्या लोकांसाठी तुम्हाला असं वाटतं का की भगवंत पांडुरंग तिथे उभा राहून वाट बघत असेल? तो यांच्यासोबत चालत येतो, ते यांच्यासोबत तो प्रवास करतो. विश्वाचा मालक आहे, चालक आहे, तो यांच्यासोबत चालतो, यांच्यासोबत उठतो बसतो. हे जिथे राहतील, जे खातील ते खातो आणि प्रवास करतो. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, वेडा झाला लालचावाला भक्तीसी. हा भक्तासाठी वेडाच आहे. आणि मला असं वाटतं की हे जे भोळे वारकरी आहे ना, यांच्यावर जितकं प्रेम देवाचं असेल ना तितकं कोणावरच नसेल. या सगळ्यामध्ये एक विश्वासाचा जो प्रवास आहे, तर या प्रवासाची, या विश्वासाची किंवा मी म्हणेल वारीची सुरुवात कशी झाली? मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी म्हणलं की जिथे जातीभेद मानला जात होता, स्त्री पुरुष भेद मानला जात होता, की सर्वांना अधिकार नव्हता, तेव्हा माऊली ज्ञानोबारायांनी वाळवंटामध्ये कीर्तन परंपरा सुरू केली. आणि वाळवंटामध्ये कीर्तन परंपरा सुरू केल्यानंतर 2 ज्या मुख्य वाऱ्या केल्या जातात, एक आषाढी वारी आणि एक कार्तिकी वारी. आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर सर्व संत भगवंताच्या भेटीला जातात. तर या वारीचा प्रवास असा आहे की सर्व संत मंडळी, सर्व वारकरी भगवंताच्या भेटीला जात असतात. आणि ही भेट काही सामान्य भेट नसते. तो जो 1 महिन्याचा प्रवास आहे ना, तो 1 महिन्याचा प्रवास मनुष्याला जगायला शिकवतो. की मी अशी संकल्पना जोडते की आयुष्याची वारी आणि पंढरीची वारी हे वेगळं नाहीये. की पंढरीची वारी करता करता आयुष्याची वारी कशी करायची हे मनुष्य शिकतो. घर नसतं, दार नसतं, ऊन असतो, पाऊस असतो, तरी पण आनंद असतो, तरी पण उत्साह असतो. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना की चालिले न वाटे, गावोनी या जाता वाटे, चालिले न वाटे. म्हणजे गात गात संत जात असतात. शरीराला शीन झालेला नसतो असं नाही, परंतु तो शीन जाणवत नाही, कारण भगवंताचं नित्य स्मरण असतं. आणि सकाळी 3 वाजता वारकरी उठतात आणि 3 वाजता जो काकडा सुरू होतो ना तो 2 वाजेपर्यंत चालतो. गवळणी 2 वाजेपर्यंत चालतात. म्हणजे आपण म्हणतो की काकडा सकाळी सकाळी झाला पाहिजे, पण बेभान होऊन गेलेले असतात वारकरी. म्हणून मला असं वाटतं की वारकरी संप्रदाय हा फार जुना आणि आधुनिक संप्रदाय आहे. आपण जुनाही म्हणू शकतो आणि आधुनिक म्हणू शकतो, कारण तो काळाच्या ओघामध्ये स्वतःची जी परंपरा आहे ना ती सुद्धा जपतोय आणि नवीन लोकांना सुद्धा सामावून घेतोय. म्हणून की संत म्हणतात ना, इमारत फळा आली, की वारकरी संप्रदायाचा पाया माऊली ज्ञानोबारायांनी रोवला आणि जगद्गुरु तुकोबाराय हे कळस झाले. ज्ञानदेवे रचेला पाया, तुका झाला से कळस. नामदेवरायांनी प्रचार प्रसार केला. एकनाथ महाराज खांब झाले. संत गोरोबा काका, संत जनाबाई, कान्होपात्र आदी संतांनी प्रचार प्रसार केला आणि सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा विस्तार शब्दामध्ये सांगणं मला नाही शक्य वाटत. नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे मला हा प्रश्न पडलाच आहे की
वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकं काय? कारण आता तुम्ही म्हणालात आधुनिक पण आहे आणि जुना पण आहे. आणि वारकरी या शब्दाचा अर्थच असा आहे की तो कुठल्याही जातीचा नसतो, कुठल्याही वर्णाचा नसतो, कुठल्याही रंगाचा नसतो, तो फक्त वारकरी असतो. तर तुम्ही या वारकरी संप्रदायाला तुमच्या शब्दामध्ये कसं सांगाल थोडक्यात? मला इथं एकच प्रमाण आठवतं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ, जिथे कोणताच भेद केला जात नाही, जिथे सगळे सारखे आहेत, स्त्री पुरुष जात पात पात्र पात्रता. परत तिथेच येतं की यारे यारे लहान थोर, याते भलती नारी नर, सगळे या, सगळ्यांना अधिकार आहे. बघा ना देव कसा उभा आहे, देवाच्या हात कटेवर आहे, समचरण आहे आणि समदृष्टी आहे. हे याचंच संकेत आहे किंवा याचंच प्रतीक आहे की मी तुम्हा सगळ्यांना सारखं बघतोय, मी तुम्हा सगळ्यांसाठी उभा आहे, माझ्यासाठी कोणी भेदाभेद नाही. आणि पुंडलिक रायांनी मागितलंय की जसे येतील तशांचा स्वीकार तू कर, तशांना तू भावसागरातून तारला, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, हा शब्द पुंडलिक रायांनी घेतलाय. म्हणून वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे की जिथे भेद मानणं ही फार मोठी अमंगळता समजली जाते. म्हणजे आम्ही जेव्हा वारीमध्ये चालत असताना मी बघितलंय की मुस्लिम धर्माचे लोक सुद्धा इतक्या आत्मीयतेने वारकऱ्यांची काळजी घेतात की कितीही कठोर हृदयाचा माणूस असू दे, त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि तिथे 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 धर्म सीमा स्त्री पुरुष असं राहतच नाही. देहाच्या पलीकडचा प्रवास पंढरपूरच्या वारीत होतो आणि वारकरी संप्रदायाने ही पंढरपूरची वारी सुरू केली आहे. अगदी खरं आहे. म्हणजे फक्त तेवढं मी सांगते ना, ती पालखी जरी पाहिली ना जी पंढरपूरच्या दिशेने जात असते, त्या पालखीकडे पाहून सुद्धा डोळे भरून येतात अक्षरशः. म्हणजे अगदी सगळं जिवंत असल्यासारखं, देव पृथ्वीवरती आल्यासारखं वाटतं. म्हणजे आपल्यात आणि देवामध्ये काहीच अंतर नाही, इथेच बघायला मिळतंय सगळं, ती माणुसकी, तो जिव्हाळा. आणि मला असं वाटतं की हे सगळं करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्येच आहे, दुसऱ्या कुठल्याच याच्यात नाही. आता जसं तुम्ही म्हणालात, म्हणजे पूर्वी तुम्ही उल्लेख केला की 2 वाऱ्या असतात, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. तर आषाढी वारी आणि कार्तिकी वारी या दोन्ही वाऱ्यांमध्ये काय वेगळं आहे किंवा काय फरक आहे? आषाढी वारीला माऊली ज्ञानोबा आहे आणि आधी सर्व संत भगवंताच्या भेटीला जातात. म्हणजे आपण ठरवूया की आळंदी ते पंढरपूरचा प्रवास होतो, देहू ते पंढरपूरचा प्रवास होतो आणि आधी जे संत असेल सर्व पालख्यांना भगवंताच्या भेटीला जातात. ती आषाढी वारी आहे. देव म्हणतात ना की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. कार्तिकी वारी ही भगवंताकडेच होती आधी, परंतु जेव्हा आषाढी वारीला सर्व संत पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर जेव्हा माऊली ज्ञानोबा देवाला बाजूला घेऊन जातात आणि देवाला म्हणतात की देवा कार्तिकी वारी माझ्याकडे व्हावी, आणि असं जेव्हा माऊली ज्ञानोबा म्हणतात तेव्हा भगवंताच्या हृदयात एकदमच कळवळा उठतो आणि डोळ्यामध्ये पाणी येतं की माऊली असं का म्हणतायत. कारण तेव्हा माऊलींना समाधी घ्यायची होती आणि सर्व संत मंडळी तेव्हा कार्तिकीला पंढरपुराहून आळंदीला येतात. म्हणजे जेव्हा समाधी सोहळा असतो ना तेव्हा ती कार्तिकी वारी असते. हो, अगदी बरोबर आहे. आता आपण जसं पाहिलं, जसं तुम्ही म्हणालात की आषाढी वारीच्या वेळी सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, तर नेमक्या कोणत्या कोणत्या पालख्या पंढरपूरला जातात आणि असं कुठलं ठिकाण आहे किंवा असं कुठलं देवस्थान आहे जिथे पांडुरंगाची पालखी जाते? माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, संत मुक्ताबाई, जनाबाई तर पंढरपूरमध्येच असतात, नामदेवराई पंढरपूरमध्येच असतात, संत गजानन बाबा. म्हणजे सर्व संतांची नावं तर मलाही नाही आठवणार. सर्वच संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, सर्वच संत भगवंताच्या भेटीला जातात. परंतु एक ठिकाण असे जिथे भगवंत येतात, ते ठिकाण म्हणजे अरणभिंडी. प्रसंग असा आहे की जेव्हा संत कुर्मदास आहे ना, संत कुर्मदास पंढरपूरच्या वारीसाठी निघाले आणि ते हात आणि पायाने अधू होते, त्यांना दोन्ही हातही नव्हते आणि दोन्ही पायही नव्हते. ते शरीराने घसरत घसरत देवाच्या भेटीसाठी निघाले. देव फार कृपाळू आहे, फार दयाळू आहे, त्याला त्रास सहन नाही होत भक्ताचा. मग देवाला वाटलं की हा कधीपर्यंत माझ्यापर्यंत येणार. जेव्हा आपल्याकडून वारी करणं शक्य नसते ना तेव्हा देव आपली वारी करतो, पण आधी ती वारी करण्याची ओढ आपल्यामध्ये असली पाहिजे. मग देवाने मध्ये त्रास व्हायला लागला, चालता येत नाही म्हणून संत कुर्मदास तिथेच खेद करत बसले, तिथेच अश्रू ढाळत बसले की माझ्याकडून वारी होत नाही,
मग भगवंत स्वतः त्यांच्या भेटीला साक्षात तिथे येतात, साक्षात अनुग्रह देतात, ती दृष्टी देतात, स्वतःच्या स्वरूपाचा साक्षात्कार करतात आणि स्वतःच्या हृदयामध्ये संत कुर्मदास यांना स्थान देतात. आणि मग परत येताना संत सावतामाळी त्यांना दिसतात. संत सावतामाळींची त्यांना आठवण होते की बाबा सावताचं काय चाललंय असं देव विचार करतायत, देवाचे हे शब्द आहेत. आणि मग गेल्यानंतर संत सावतामाळींना बघितल्यानंतर देव त्यांच्या प्रेमामध्ये इतका डुबला की पंढरपूरची वारी सुरू आहे, वारकरी भेटीला आलेत, हे सगळं भानच विसरून गेले देव आणि तिथेच थांबले. मग नामदेवराय आणि ज्ञानोबारायांना विचार पडला की देव कुठे गेलेत बाबा, म्हणून ते दोघे शोधत शोधत अरणभेंडीला आले. आणि तेव्हा देव आणि संत सावतामाळींचा संवाद सुरू होता. तेव्हा देव संत सावतामाळींना म्हणतात, सावता मला लपण्यासाठी जागा दे रे. तेव्हा संत सावतामाळी म्हणतात की देवा तुला लपवावं अशी जागा कुठे निर्माण झाली का रे? हा पण एक ठिकाण असं आहे जिथे मी तुला लपवू शकतो, ते आहे माझं हृदय. असं म्हणणं आणि स्वतःच्या हातातल्या विळाने स्वतःचं हृदय पाडणं, एका क्षणात ती प्रक्रिया झाली. आणि संत सावतामाळींची ही भक्ती, हा विश्वास आणि देहाच्या पलीकडची अवस्था पाहून भगवंत त्यांच्या हृदयामध्ये गेले. आणि इतक्यात संत ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तिथे आले आणि बघत होते. देवाने आधीच सांगितलं होतं की 2 चोर येतील मला शोधत शोधत, त्यांना तू सांगायचं नाही. खूप शोधलं, देव सापडले नाही. मग जेव्हा ज्ञानोबारायांनी अंतर्दृष्टीने पाहिले की अशी अशी भगवंताने लीला केली, मग नामदेवराय आणि ज्ञानोबाराय संत सावतामाळींच्या पुढे हात जोडतात आणि म्हणतात की भगवंताचं दर्शन आम्हाला घेऊ द्या, वारकरी वाट पाहतायत, देवाला आम्हाला घेऊन जाऊ द्या. तेव्हा भगवंत तिथे प्रगट होतात. ही लीला करण्यामागचं कारण हे आहे की संत सावतामाळींचा अधिकार फार उच्च दर्जाचा आहे. संत सावतामाळी साक्षात संत आहे, साक्षात माझा अंश आहे, देवाला सिद्ध करायचं होतं. आणि देवाने तेव्हा तो शब्द दिलाय आणि देव आजतागत तो शब्द पाळतायत की सर्व पालख्या देवाकडे जातात, पण देवाची पालखी ही संत सावतामाळींकडे येते. किती अपरंपार लीला असेल. आणि देव तर चराचरातच आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. जेव्हा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान असतं आळंदीमध्ये, तेव्हा हा इतिहास किंवा ही गोष्ट अगदी सगळ्यांनाच माहिती आहे की कळस हलतो. हो. तर त्या प्रस्थानाच्या दिवशी तो कळस का हलतो, त्याच्या मागचं कारण काय आहे? जेव्हा आपण आळंदीला जातो किंवा पंढरपूरला जातो किंवा कोणत्याही देवतेच्या ठिकाणी जातो ना, गर्दी असल्या कारणामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे जेव्हा मंदिरातल्या देवतेचं दर्शन आपल्याला होत नाही ना, तेव्हा आपण कळसाचं दर्शन घेतो. कारण मंदिरातली ती देवता आणि तो कळस वेगळे नाही आहेत. माऊलींची ओवी सुद्धा आहे की देवतेचं दर्शन होत नसलं तर कळसाचं दर्शन व्हावं. पंढरपूरची वारी होते ना, तेव्हा वारकरी देवाचं दर्शन घेत नाही, कळसाचं दर्शन घेतात. जेव्हा माऊली ज्ञानोबारायांची पालखी निघते तेव्हा तो कळस हलतो, कारण त्या कळसामध्ये ती ऊर्जा भरली आहे. माऊली ज्ञानोबारायांची समाधी ही संजीवन समाधी आहे आणि ती ऊर्जा जेव्हा त्या पालखीमध्ये प्रभावित होते ना, तेव्हा तो कळस हलतो. आता हा जो प्रसंग आहे ना, जो तिथे असतो ना, त्यालाच तो कळतो. कितीही तो शब्दामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला किंवा शब्दांची जुळाजुळ किंवा शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, तो नाही करतायत. म्हणजे ते ज्ञान आणि विज्ञान थांबतं आणि हृदयाच्या स्तरावर प्रवास सुरू होतो ना, ते माऊली ज्ञानोबाराय आहेत. जोपर्यंत कळस हालत नाही तोपर्यंत पालखी निघत नाही. कळस हल्ला म्हणजे ती ऊर्जा प्रभावित झाली आणि माऊली देवाच्या भेटीला निघालेत. अगदी बरोबर आहे. आणि ती लीलाच वेगळी आहे. म्हणजे ते वातावरण, कळस हल्ल्यानंतर वारकरी आणि जे सगळे लोक आलेले असतात, सगळी भक्त मंडळी इतकी खुश असतात. हो. ते त्यांचा पावल्या खेळणं, टाळ वाजवणं, मृदंग वाजवणं, तो आनंदच वेगळा आहे. म्हणजे या जगात कुठलाच आनंद असा नसावा. आणि ही जी संतांची भेट आहे, ह्या भेटीसारखी पण भेट या जगात कुठलीच झाली नसावी असं मला वाटतं. जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरच्या ओढीने देवाकडे काय मागतात? हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकोने दिहरी. की जर माझी काही इच्छा व्हायची असेल ना, तर एकच इच्छा होऊ दे की मी पंढरीचा वारकरी होऊ दे आणि माझी वारी कधीच चुकू देऊ नकोस. मला तुला जे मागायचं आहे ना, ते केवळ हेच आहे, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. जर विचारशील मला काय हवंय ना, तर मला हे हवंय. मला माहिती आहे की हे मी
प्राप्त करावं एवढी पात्रता माझ्यात नाही, पण मी तुझ्या पुढे पदर पसरतो, पण मला तू हे दे. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. चंद्रभागेचं स्नान व्हावं हे दान जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात. जगद्गुरु तुकोबारायला काहीही मागता आलं असतं, पण त्यांनी पंढरपूर मागितलंय, त्यांनी वारकरी होणं मागितलंय, चंद्रभागेत स्नान करणं मागितलंय. मग संतांनी जर या दर्जाचं मागितलं असेल तर आपण त्याचा विचार करावा. आपण पण एकदा पंढरीची वारी करावी आणि ते का मागितलं असेल याचा विचार करावा. अगदी खरं आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी असं मलाही वाटतं. आणि वारीनंतर परतवारी पण असते. तर तुम्ही परतवारीबद्दल काय सांगाल? परतवारी म्हणजे नेमकं काय? परतवारीमध्ये परतीचा प्रवास असतो. म्हणजे पंढरपूरकडे जाताना जी पावलं वेग धरतात ना, त्या पावलांचा वेग मंदावलेला असतो. कारण तिथे थोडा विरह निर्माण होतो की देवापासून आता दूर जायचंय. एवढा सगळा संसार सोडून देवाच्या भेटीला गेलो, महिनाभरचा प्रवास केला, अनेक अनुभव घेतलेत, अनेक प्रेमाची शिदोरी घेतली, आणि पण आता परत यायचंय. संतांचं, वारकऱ्यांचं हृदय सुद्धा भरून आलेलं असतं. आणि देवाचं तर सांगायलाच नको की देव म्हणतात की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा, भेटायला केधवा मज लागे. आता तुम्ही परत चालले, आता मला कधी परत तुम्ही भेटणार? साक्षात देव असं बोलतोय. म्हणजे आपण इथे तर्कवितर्क लावू शकतो, ज्ञान लावू शकतो, अजून काय काय लावू शकतो, पण प्रेमामध्ये या गोष्टी चालत नाही. आणि वारकरी म्हणतात की आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस, आम्ही आता परत चाललोय. पण हे परत जे जाणं आहे ना, ते देहाच्या स्तरावर आहे, आत्म्याच्या स्तरावर नाही. हृदय तिथंच ठेवून परत येतात. पण जाताना ज्या पावलांचा वेग असतो ना, तो येताना नसतो, परत येताना नसतो. डोळ्यामध्ये पाणी असतं, अनुभव असतो, आणि भगवंताच्या ज्या ज्या काही लीलावारीमध्ये घडतात ना, त्याचं म्हणजे प्रत्येक जण जेव्हा परत येत असतो ना, प्रत्येकाच्या आत वेगळंच विश्व सुरू झालेलं असतं. तो प्रवासच खूप वेगळा असतो. मला असं वाटतं की ती परतवारी ही देहाची परतवारी असते, आत्म्याची नाही. जन्म मरण रूपी वारी राहत नाही. जो एकदा पंढरपूरची वारी करतो ना, त्याला जन्म मरण राहत नाही. त्याने फक्त आणि फक्त मुक्ततेचा आनंद घ्यायचा, पण विश्वास ठेवून घ्यायचा, श्रद्धा ठेवून घ्यायचा. नाही, खरंय. म्हणजे आत्ताच आपण वेदनेबद्दल बोललो की परत जाताना वेदना होतात, पण वारी चुकल्यानंतर काय वेदना होत असतील? जगद्गुरु तुकोबाराय यांची ही 8वी पिढी, 8व्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय. ते 8 पिढ्यापासून वारीची परंपरा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी पण वाऱ्या केल्या, पण जेव्हा काही शारीरिक आजारामुळे किंवा शारीरिक हतबलतेमुळे वारी करता आली नाही, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था अशी झाली ना की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोण्या मुखी ऐसी ऐकेन मी मात, चाल तुझं पंढरीनाथ बोलावितो. की कुणीतरी येऊन मला सांगेल की देव तुला बोलवतोय. अशी अवस्था झाली आहे. हृदय तळमळतंय की मी पंढरपूरच्या वारीला जाऊ शकलो नाही, मला भगवंताची भेट घेता आली नाही. आत इतकी वेदना आहे ना की ती वेदना कोणाला सांगता पण येत नाही. कारण ती अवस्था समजून घेण्यासाठी सामान्य बुद्धी लागत नाही, तिथे तेवढं असामान्यत्व लागतं. मला कधी कधी असा विचार येतो की जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यात दुष्काळ पडला, आई वडील गेले, पत्नी गेली, मुलगा गेला, संसाराची राख रांगोळी झाली, तेव्हा तुकोबाराय खेद करत नाही, तुकोबाराय दुःख करत नाही. तुकोबाराय म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे, पर्या दुष्काळे पीडा केली. की बरं झालं. पण इथं जगद्गुरु तुकोबाराय अश्रू ढाळतात. इथं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे झाले पाप यांचे. की पंढरपूर मी माझ्या डोळ्याने पाहू शकत नाही, काय माझं असं पाप झालं असेल, का भगवंताला माझा विसर पडला असेल, का भगवंताने मला असा विरह दिला असेल. सामान्य माणसाचं रडणं हे संसारासाठी असतं, परंतु संतांचं आणि भक्तांचं रडणं हे भगवंतासाठी असतं. भगवंताच्या विरहामध्ये जी तळमळ त्यांच्या हृदयाला होते ना, ती तळमळ संसारामुळे नाही होत. संसाराची दृष्टी त्याच याने तुकोबारायांकडे पाहिल की तुकोबाराय का अश्रू ढाळत आहेत. संसारासाठी तुकोबाराय म्हणतात की बरे झाले देवा, पण पंढरपूरची एक वारी चुकली आणि तुकोबाराय खेद करतायत. मग यावरून आपण अंदाज लावावा की पंढरपूरचा महिमा केवढा असेल,
पंढरपूरच्या वारीचा महिमा केवढा असेल. त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबराय वारकरी जातात तेव्हा वारकऱ्यांकडे देवासाठी पत्र देतात की तुम्ही देवाला माझा एवढा निरोप द्या. पत्रिकेच्या अभंग आहेत की ज्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय खेद करतात की तू का मला इकडे ठेवलं, का मला अशी शारीरिक पीडा दिली, मला तू बोलव. आणि वारकरी तो निरोप घेऊन जातात. आणि जोपर्यंत तो निरोप येत नाही ना तोपर्यंत हृदयाची तळमळ सुरू आहे. तोपर्यंत एक एक क्षण असा युगासारखा जातोय की कधी वारकरी परत येतील, कधी वारकरी परत येतील. मग यावरून आपण अंदाजा लावावा की पंढरपूरची वारी काय, पंढरपूरच्या वारीचं महत्व काय. नाही, खरंच निशब्द आहे मी, कारण प्रेम जिथे असतं तिथे विरह तर असतोच, पण या प्रेमातील हा विरह सहनशक्तीच्या पलीकडे आहे मला असं वाटतं. कारण त्या होणाऱ्या वेदना आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही की तुकोबरायांना त्यावेळी कसं वाटलं असेल. म्हणजे शारीरिक पीडा पण लहान वाटली असणार त्यापुढे की मला वारी करता येत नाही. हो, जसं तुम्ही म्हणालात की तुकोबराय एकदम आर्तपणे वाट पाहत होते की वारकरी परत केव्हा येतील. तर ते ज्यावेळी वाट पाहत होते तेव्हा काय झालं आणि वारकरी परत आल्यानंतर काय झालं? जेव्हा वारकरी जगद्गुरु तुकोबरायांचं पत्र देवाकडे घेऊन गेले तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांच्या मनामध्ये अनेक विचारांचे गोंधळ हे झालाय की वारकरी पोहोचले असतील का, ते देवाला भेटले असतील का, एवढा मोठा सोहळा घडतोय, एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये माझ्या अवस्थेचं कोणाला ध्यान आलं असेल का, वारकरी विसरले तर नसतील माझा निरोप भगवंताला द्यायचा. अशा अनेक विचार जगद्गुरु तुकोबरायांच्या मनामध्ये येतात. पण नंतर हाही विचार त्यांच्या मनामध्ये येतो की देव कृपेचा कोवळा आहे, देवाला माझं ध्यान आहे, परी तो आहे कृपेचा कोवळा. मला माहिती आहे की तो कृपेचा कोवळा आहे, त्याला नक्कीच माझी आठवण असेल आणि वारकरी तर फार दयाळू आहे. असं म्हणत जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या मनाला धीरही देतात आणि वारकऱ्यांची वाटही पाहतात. आणि जेव्हा तो काळ येतो ना, वारकरी परत येतात, तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांना इतका आनंद होतो की ते वारकरी परत आलेले केवळ वारकरी राहत नाही, त्यांच्यासाठी साक्षात देवच आलाय असं त्यांना वाटतं. आणि मग ते विचारतात की देवाने माझ्यासाठी काय भातुकं पाठवलं, देवाला तुम्ही माझा निरोप दिला का, देवाला माझी आठवण आहे का. एवढ्या सर्व वारकऱ्यांमध्ये की मी आहे, मी त्याची वाट पाहतोय, माझी वारी चुकली आहे म्हणून भगवंताला माझा राग तर नसेल आला. असा संवाद वारकरी आणि जगद्गुरु तुकोबरायांमध्ये. आणि नंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुमचा माझ्यावर फार मोठा उपकार आहे की तुम्ही एवढा मोठा प्रवास केला, तुम्ही एवढे शिनले तरी सुद्धा माझा निरोप देण्याचं तुम्हाला आठवण आहे, ही तुमची माझ्यावर कृपा आहे. मी तळमळ करत होतो की माहेराचा काय येईल निरोप, म्हणूनही झोप नाही डोळा. की माझ्या माहेराहून मला काय निरोप येईल म्हणून माझ्या डोळ्याला झोप नव्हती, परंतु आता तुम्ही परत आलात, मला अत्यंत आनंद झालेला आहे. आणि नंतर तुकोबराय म्हणतात आधी ते आले खाईन भातुके, की जे काय भातुक देवाने मला पाठवले ना आता मी त्याचा आनंद घेईल. आणि जगद्गुरु तुकोबरायांची ती अवस्था पालटली, कारण साक्षात पुढे वारकरी उभे आहेत. पंढरपूरची वारी करून आलेला व्यक्ती हा साक्षात भगवंत असतो, तो साक्षात संत असतो. त्या व्यक्तीला सामान्य समजण्याची चूक करू नये. अगदी बरोबर आहे. आणि जसं म्हणजे आपण म्हणतो की माझे माहेर पंढरी किंवा पंढरीची माय, जी आपण हाक मारतो माय म्हणून, तर मला असं वाटतं एका मुलीला जेव्हा लग्नानंतर माहेरी जाऊ देत नसतील, तिला ज्या होणाऱ्या वेदना आहेत की मला माझ्या माहेरी जायचंय, मला जाऊ द्या, पण काही कारणास्तव जाता येत नाही, त्या प्रकारची अशी वेदना होत असावी की माझ्या आईला मला भेटता येत नाहीये, मला जाऊ द्या. हो, तुम्ही स्वतः वारीचा अनुभव घेतलाच असेल, तर तुमच्या अनुभवातली वारी कशा शब्दात तुम्ही व्यक्त कराल? 2024 मध्ये मी माझी पहिली वारी केली. की वारी करण्याआधी मला असं वाटतं ना, कोणतीही क्रिया जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याबद्दल थोडीफार माहिती आपल्याला असली पाहिजे. आपण म्हणतो ना की संत साहित्यामध्ये सुद्धा लिहिलंय की ज्ञानोत्तर प्रेम केलं पाहिजे, ज्ञानोत्तर भक्ती केली पाहिजे. अज्ञानाने केलेली भक्ती ना देवापर्यंत पोहोचत नाही. फक्त फरक एवढा आहे की अज्ञान आणि भोळाभाव यामध्ये लोक साम्य मानतात. तसंच मी जेव्हा वारीला जाण्याच्या आधी जेव्हा वारीचे अभंग वाचले, की पंढरपूरचं महात्म्य वाचलं, आणि जेव्हा ते
सगळे संत फार ओढीने देवाकडे जात आहेत. देव सुद्धा वाट पाहतोय की आपल्याला सुद्धा एकदा वारीचा अनुभव घ्यायचा आहे. 2024 मध्ये माझी जेव्हा पहिली वारी झाली तेव्हा मी बघत होते, मी प्रत्येक घटना अनुभवत होते की इथे स्त्री पुरुष भेद वाटत नाहीये. इथे राहायला व्यवस्थेचा जर विचार आपण केला ना तर आपल्याला वारीचा आनंद घेता येत नाही. फार व्यवस्था नसते, साध्या राहुट्या असतात, कधी कधी तर पाऊस येतो, त्यात राहुट्यामध्ये चिखल होतो, पण जी झोप वारीमध्ये लागते ना ती कुठेच नाही लागत. म्हणजे आपण म्हणतो गाडी, बंगला, घर, दार, संपत्ती, काम, खूप काही आपल्याला करायचं असतं आयुष्यामध्ये, हे करायचं ते करायचंय. पण जेव्हा वारीमध्ये आपण तो प्रवास अनुभवतो ना तेव्हा कळतं की ज्या गोष्टीला आपण खूप महत्व दिलंय ना त्या गोष्टी काहीच महत्वाच्या नाही. जर माणसाचं मन प्रसन्न असेल आणि आतून आनंद प्रगट झाला ना फार क्षुल्लक गोष्टी वाटतात. मी आजपर्यंत वारीमध्ये जे अन्न खाल्लंय ना मला ती चव कुठेच मिळाली नाही. चालतोय, पाऊस येतोय आणि भूक लागली आणि जेवतोय आम्ही, इतका आनंद वाटतोय ना, इतके वारकरी दिसतायत, सगळे एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतायत. कोणताच द्वेष नाही, कोणाची ईर्ष्या नाही, कोणाचा मत्सर नाही. वारीमधला माझा एक प्रसंग असा आहे की जेव्हा आम्ही ज्या दिंडीमध्ये आम्ही चालत होतो तेव्हा एवढं चालण्याची सवय नसल्यामुळे आणि पहिली वारी होती त्यामुळे पायाला थोडे फोड आलेले आणि माझा वेग मंदावला आणि मी ज्या दिंडीमध्ये चालत होते ती दिंडी पुढे गेलेली आणि बरीच पुढे गेल्यानंतर मला माझा चालण्याचा वेग कमी झाला आणि अचानक एक काकू येतात आणि म्हणतात की बाळा हे तुझ्या पायाला लाव, तुला बरं वाटेल. आणि मी ते घेतलं, लावलं आणि मला बरं वाटलं. म्हणजे मला सांगण्याला संकोच वाटतोय की हा कोणता चमत्कार नाहीये, मला बरं वाटलं आणि मी आमची वारी सुद्धा गाठली जी दिंडी आमची होती. परंतु जेव्हा रात्री मी माझे डोळे लावले ना तेव्हा मी त्या प्रसंगाचा विचार करत होते की त्या काकूंना मी सांगितलं नव्हतं की माझ्या पायाला फोड आलेत किंवा मला चालता येत नाही. मग अचानक कसं काय त्यांना कळलं की माझ्या पायाला फोड आलेत आणि मलम द्यावा. तेव्हा मला जो अनुभव आला ना तो मला इथे नाही सांगायचा आहे किंवा मला तो शब्दात नाही मांडायचा. काही अनुभव हे लोकांना सांगूच नाही, ते आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवावेत. काही अनुभव हे सामान्य बुद्धीला पटणारे नसतात किंवा तिथे सामान्य बुद्धीचं काही चालत नाही. परंतु जो पंढरपूरची वारी करतो ना तो सामान्य राहत नाही. असे अनेक अनुभव येतात वारीमध्ये. देव तुमच्या सोबत चालतो बरं का, खरंच खरंच जाणवतं की देव तुमच्या सोबत आहे. त्याला उचलून न्यायचं असतं भक्तांना. तो असं आपण एखादी आई एखाद्या बाळाला जसं कडेवर घेते, त्याच्या हातापायाला लागू देत नाही, त्याची ती भले अनवाणी चालेल परंतु बाळाची काळजी घेईल तसा देव चालवतो माणसाला. भक्ताच्या पायाखाली काटे असेल ना तो तिथे फुलं अंथरतो. वारकऱ्यांची स्वतः साक्षात भगवंत सेवा करतो. मला असं वाटतं की खरंच ज्याला खरंच आनंद अनुभवायचा आहे, प्रेम अनुभवायचं आहे आणि मनुष्य जन्माचा नेमका उद्देश काय आहे याचं जर ज्ञान हवं असेल ना एकदा पंढरपूरची वारी करावी, एकदा त्या वाटेने प्रवास करावा. खरंय, म्हणजे मी पण अगदी कळवळीने सर्वांना विनंती करेल की प्रत्येकाने पंढरपूरची वारी एकदा तरी केली पाहिजे. कारण आपण म्हणतो की कलियुग आहे, लोक खूप स्वार्थी झाली आहेत, पण मला असा अनुभव आहे की वारकरी संप्रदायातील लोक किंवा जे ज्ञानोबा माऊलींना मानतात, तुकोबरायांना मानतात, संतांना मानतात, वारकरी संप्रदायात जे वाढलेत, मला वाटतं ते त्यांचा स्वभावच ऍक्च्युली भोळा भाबडा असतो. मनात कोणाबद्दल वैर नसते, मनात काही वाईट नसतं, द्वेष नसतं. फक्त एवढंच की हा मी माझ्या विठ्ठलाचा आणि विठ्ठल माझा, एवढीच भावना त्यांच्या मनात असते. कोणाचा वाईट विचार करण्यापर्यंत ते पोहोचतही नाही कधी. आणि ती जी माणुसकी आहे ना, ती माणुसकी मला असं वाटतं तिथेच अनुभवायला मिळते. माणुसकी अजूनही जिवंत जर का कुठे असेल तर ती वारकरी संप्रदायामध्ये आणि ते खरंच मनापासून मानणाऱ्या लोकांमध्ये ती जिवंत असावी. तर जसं तुम्ही आता वारी केलीच आहे, तर तुमचा अनुभव कसा होता की वारीमध्ये शिस्त कशी असते, कशा प्रकारे पाळली जाते? शिस्तीचा जर विचार आपण केला ना तर ती शिस्तपूर्व परंपरेपासून आलेली आहे. संत हेबत बाबा आहे ना त्यांनी ही शिस्त लावली. संत हेबत बाबांच्या आयुष्यातला एक प्रसंग असा आहे की जेव्हा ते आपल्या गावी आरफळ येथे जाण्यास निघाले, ग्वाल्हेरचे ते सरदार होते, परंतु जेव्हा ते आपल्या गावी जायला निघाले तेव्हा मध्ये काही भिल्लांनी त्यांना पकडलं आणि त्यांना गुहेमध्ये डांबून ठेवलं. परंतु त्या भिल्ल प्रमुखाची जी पत्नी आहे ना
ती त्या दिवशी प्रसूती झाली आणि तिला मुलगा झाला. तिला इतका आनंद झाला की ती आपल्या पतीला म्हणते की यांच्या पदस्पर्शामुळे आपल्याला हा आनंद मिळाला, यांचा जीव घेऊ नका, यांना सोडून द्या. जेव्हा हैबत बाबांना तिथे डांबून ठेवलेलं होतं तेव्हा हैबत बाबांची मनस्थिती अशी झालेली होती की जर मी इथून बाहेर पडलो ना, मी परत घरी जाणार नाही, मी माऊली ज्ञानोबारायांसाठी माझं आयुष्य समर्पित करेल. आणि त्यांनी तो त्यांचा शब्द पाळला. जेव्हा हैबत बाबा माऊलींच्या समाधी पुढे कीर्तन करायचे ना, तेव्हा माऊलींची समाधी साक्षात डोलायची, एवढी त्यांच्या शब्दात ताकद होती. मग वारीची ही लष्करी जी परंपरा, लष्करी शिस्त जी म्हणतो ना आपण, ती हैबत बाबा यांनी लावली, जी आस्था गयत चालू आहे. एवढा जनसमुदाय आहे, एवढे लोक आहेत, परंतु ती शिस्त कायम आजही तशी दिसायला मिळते. अगदी भारावून टाकणारा अनुभव आहे. म्हणजे असं वाटतं कधी कधी की आपण या सर्वांना का नाही भेटलो कधी. पण असं वाटतं की त्याच्यासाठी तितके पुण्य करावे लागतील की तुम्ही संतांची भेट तुमची व्हावी, भगवंताची भेट तुमची व्हावी आणि भगवंतानी जी वाट दाखवली आहे त्याच्यावर चालावं. तर वारीमधून समाज प्रबोधन कसं होतं किंवा काय होतं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा वारीमध्ये मनुष्य चालत असतो ना, प्रत्येक मनुष्याच्या काही विचार प्रक्रिया असतात किंवा काही मान्यता असतात की असं असं वागायचं किंवा आपले विचार असे असे. पण त्या प्रवासामध्ये ना तो त्या मान्यता विसरतो, तो एकदम सहज होऊन जातो. माऊली जी हाक कानावर पडते ना, ती हाकच सगळे भेद विसरायला भाग पाडते. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तिथे ना आंघोळ करण्यासाठी बाथरूम नसतं, पण तिथे ना नजरेतली जी शुद्धता असते ना ती कुठेच बघायला नाही मिळणार. स्त्री पुरुष भेद राहत नाही, जाती भेद राहत नाही, किंवा अजून काही तुमचे जे विचार असेल, ज्ञान अज्ञान, मी उंच नीच, श्रीमंत गरीब, असं काहीच राहत नाही. एकमेकांना ना वारकरी म्हणून तिथे भेटलं जातं, एकमेकांना माऊली म्हणून तिथे भेटलं जातं. किंवा लहान मोठा असा भेद राहत नाही की एखादी व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे ना तरी पण ती मला नीच समजत नाही किंवा लहान समजत नाही, माऊली म्हणूनच हाक मारली जाते. मला असं वाटतं की वारीमध्ये जे समाज प्रबोधन होतं ना ते कुठेच होत नाही. कारण जगद्गुरु तुकोबारायांची पालखी जेव्हा पंढरपूरकडे प्रस्थान करते तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीमध्ये अनगडशहा बाबा फकीर आहेत ना, त्यांच्या दर्ग्यावर थांबते. इथेच भेद मिटतात. संत त्यांच्या कृतीतून आपल्याला शिकवतात की इथे भेद मानायचा नाही, इथे भेद मानणं हीच अमंगळता आहे. म्हणून वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायामधली ही वारी परंपरा खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन घडवून आणते. खरंय, म्हणजे देवानेच आपल्याला बनवलंय, आपण त्याचीच मुलं आहोत, आपण त्याचीच लेकरं आहोत. तर आपण एकमेकांकडे मनुष्य म्हणून पाहावं. तुम्हाला काय वाटतं की मग ही जी आपुलकी आहे तीच आपुलकी प्रत्येक भक्ताला विठ्ठलाबद्दल का वाटते? विठ्ठल आपलासा का वाटतो प्रत्येकाला? खरं तर सगळे अवतार त्याचेच आहे, कोणी लहान किंवा मोठं नाही, किंवा असं नाही की विठ्ठल आवडतो म्हणून बाकीच्या देवांचा द्वेष करायचा. पण एक मात्र खरंय की अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. त्याचं उभं राहणं बघा ना तुम्ही कसं आहे, तर की समचरण आहे, पाय मागे पुढे नाही, सम आहे, दृष्टी सम आहे आणि कटेवर हात ठेवलेले आहेत. त्याचं कटेवर हात ठेवणं हे सांगतं की मी तुमच्यासाठी नेहमी तत्पर आहे, नेहमी मी उभा आहे. त्याची समदृष्टी आणि समचरण सांगतात की तुम्ही माझ्यासाठी सगळे समान आहात, माझ्यासाठी इथे कोणी वेगळं नाही. आणि भगवंताच्या हातामध्ये शस्त्र नाहीये. हा भगवंत फक्त आणि फक्त भक्तांसाठी उभा आहे. हा भगवंत फक्त आणि फक्त प्रेमासाठी उभा आहे. म्हणून विठ्ठल हे आराध्य दैवत थोडं बाकी देवांपेक्षा फार वेगळं आहे. आणि जे वारकरी भोळे असतात ना त्यांच्यासाठी हा तसाच भोळा होतो, जे संसार सोडून सगळं पेरलेलं पीक सोडून त्याच्या भेटीला जातो, तर त्यांच्यावर तो प्रेम करणारच. आणि पुंडलिकरायांनी सांगितलंय की तू उभा राहा, यांच्या कल्याणासाठी उभा राहा, जसे येतील तसा त्यांचा स्वीकार करा. तो शब्द पाळत आस्था गयत उभा आहे, आस्था गयत. आपण गेल्यानंतर आपण मागतच राहतो, मला हे दे, मला ते दे, पण कधी आपण देवाला असं म्हणत नाही की तुझे हात गळून नाही आले का रे, एवढ्या दिवसाचा उभा आहे तू, दिवसाचं काय युग झाले तुला उभं राहून, तुझे पाय दुखत नाही का? परंतु वारीचा हा जो प्रवास आहे ना, तो प्रवास मनुष्याचं हृदय हळूवार करतो. तो प्रवास माणसाला मनाच्या, बुद्धीच्या
किंवा इंद्रियांच्या स्तरावरून हृदयाच्या स्तरावर आणतो. देव भोळा आहे, देव भक्तांसाठी सरळ आहे, म्हणून विठ्ठल आणि वारकरी यांचं नातंच जगा वेगळं आहे. यांच्यासारखं नातं कोणाचं नाही. अगदी बरोबर. म्हणजे युगे 28 विटेवरी उभा, तो विटेवर उभा पण भक्तासाठीच आहे. हो, ती गोष्ट तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात भक्तासाठी तत्पर, अगदी भक्ताच्या हाकेला धावून जाणारा. मला असं वाटतं की प्रत्येकाने मनात फक्त भगवंताबद्दल, विठ्ठलाबद्दल श्रद्धा ठेवावी, आस्था ठेवावी, विश्वास असावा, दृढ विश्वास की तो बघून घेईल. मग मला असं वाटतं कोणाला त्याच्याकडे काही मागायची गरज पण नाही लागणार कधीच. फक्त त्याला डोळे भरून पाहिलं ना, तिथेच जीवनाचा सार झाल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं संत म्हणतात ना की अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. मागण्याची गरज नाहीये, त्याला कळतं, तो अंतरातला कळवळा जाणतो. ज्याला जे हवंय ते देण्यासाठी तो नेहमी उदार असतो. परंतु भक्त एवढे साधे नसतात. भक्त नाशिवंत काही मागतच नाही. भक्त म्हणतात फक्त तू पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, काय तुझे रूप घेतो मी चोरोनी, त्या भेने लपोनी राहील असे. की तुला असं वाटतं का की तू माझ्या पुढे आल्यानंतर मी तुला असं काही मागेल की मला हे दे, ते दे, मुक्ती दे, रिद्धी दे, सिद्धी दे. मला फक्त एकदा तुला पाहिजे. आणि भगवंत या गोष्टीला जरा भीतो. भगवंत भीतो, फक्त कोणाला भीतो? प्रेमी भक्तांना भीतो. कळीकाळ असलेला भगवंत जर कोणापुढे झुकतो, तो भक्तांपुढे झुकतो. म्हणून मागण्याची गरज नाही, त्याला माहितीये काय द्यायचे आणि तो देण्यास नेहमी उदार आहे. खरंय, तो सगळं जाणतो. ऍक्च्युली मनातलं सगळं माहिती असतं त्याला. तर मग या सगळ्यातून मला असं वाटतं की तरी पण कुठेतरी एक संकोच असतो प्रत्येकाला की वारी का करावी. तर तुम्हाला काय वाटतं की वारी का करावी? मनुष्याचा स्वभावच फिरणं आहे. म्हणजे या जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, निसर्गात अशा काही गोष्टी की ज्या माणसाला पाहाव्या वाटतात, दृष्टीने त्याचा आनंद घ्यावा वाटतो. प्रत्येक मनुष्य फिरतच असतो. मग तो काही कामानिमित्त फिरत असतो किंवा मग काहीतरी शोधण्यासाठी फिरत असतो. परंतु केवळ प्रवास करणंच हा मनुष्याच्या जीवनाचा उद्देश नाही आहे ना, की केवळ प्रवासच करतोय. त्या प्रवासातून काहीतरी साध्य झालं पाहिजे ना, की आपण जो प्रवास करतोय त्यातून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. आपल्या आयुष्यात असलेले जे दुःख आहे, आपल्या आयुष्यात असलेली जी पीडा आहे, आपल्या आयुष्यात असलेला जो विरह आहे, तो कुठेतरी कमी व्हावा, कुठेतरी आनंद प्राप्त व्हावा, यासाठी मनुष्याने फिरावं. आणि मला असं वाटतं की या जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी की ज्या पाहण्यासारख्या आहे, परंतु संतांनी ते पाहायचं नाही सांगितलं. संतांनी पंढरी पाहायची सांगितली. संतांनी पंढरपूरचा देव पाहायचा सांगितलं. कारण संतांना माहिती आहे मनुष्य जातीचं कल्याण इथे आहे, मनुष्याचा उद्धार इथे आहे. जिथे साक्षात देव उभा आहे, जिथे साक्षात आपलं कल्याण करण्यासाठी तो आलाय. संत परंपरेमध्ये किंवा संतांच्या अभंगामध्ये असं वर्णन आहे की वैकुंठ आणि पंढरपूरची तुलना केली ना तर पंढरपूर जड पडतंय. फक्त एवढं आहे की ते पंढरपूरला पाहण्यासाठी जड दृष्टी किंवा सांसारिक दृष्टी लागत नाही. जेव्हा ती दृष्टी प्राप्त होते ना, तेव्हा मनुष्याला कळतं की पंढरपूरची वारी केली पाहिजे. आणि मग ही दृष्टी प्राप्त होण्यासाठी किंवा ते पंढरपूर पाहण्यासाठी, तो देव पाहण्यासाठी, ते चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी ती दृष्टी कशी भेटेल? मग ती वारकऱ्यांसोबत प्रवास करताना भेटेल, ती पंढरपूरकडे जाताना भेटेल. आणि देवाने शब्द दिलेत पुंडलिकरायांना, मी सगळ्यांना समान लेखेल, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. मग ती दृष्टी तो देईल. ज्याला जे हवंय ते पंढरपूरच्या वारीमध्ये मिळते. तुम्ही कोणतीही इच्छा घेऊन जा, ती इच्छा 100% पूर्ण होणार. कारण संतांचे शब्द आहे आणि संतांचे शब्द खरं करणं हे भगवंताचं कर्तव्य. पंढरपूरची वारी का करावी याच्यासाठी अनेक उत्तरं देता येईल. पण मला असं वाटतं की ज्याला वाटत असेल आपल्या आयुष्यात आनंद यावा, मुक्तता यावी, प्रेम यावं आणि मी काय आहे आणि माझ्या आयुष्याचा उद्देश काय हे जर ज्याला हवं असेल, याची उत्तरं ज्याला हवी असेल ना, त्याने खरंच पंढरपूरची वारी करावी. परंतु ज्याला बंधनं प्रिय आहेत, ज्याला संसार प्रिय आहे किंवा ज्याला इथे दुःखच प्रिय आहे, त्याने पंढरपूरची वारी करू नये. कारण तुकोबाराय वर्णन करतात की पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. जे मन मनुष्याला फिरवतंय ना, प्रत्येक जण फिरतोय, प्रत्येकाच्या आतमध्ये पीडा आहे, दुःख आहे, पण जे मन आपल्याला फिरवत आहे ना, त्या मनाला फिरवण्याची ताकद पंढरपूरच्या वारीत.
जाता वेडे होय मन, म्हणून पंढरपूरची वारी करावी. नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे तर आयुष्याची जी वारी आहे, जसं आपण आयुष्याबद्दल बोललो, संसाराबद्दल बोललो, आयुष्याची जी वारी आहे आणि पंढरपूरची जी वारी आहे, या दोन्ही वाऱ्यांमधला परस्पर संबंध तुम्ही कसा सांगाल? आपलं आधीच बोलणं झालंय की आयुष्याची वारी जर चुकवायची असेल तर पंढरीची वारी करावी. कारण प्रत्येक माणूस वेगळी कर्म, वेगळी संचित आणि प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला असतो. प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं. एखाद्याच्या आयुष्यात त्याला खूप भोग वस्तू प्राप्त होतील, खूप संपत्ती प्राप्त होईल, परंतु एखाद्याच्या आयुष्यात असं असतं की त्याला लहानपणापासून संघर्ष करावा लागतो. पण मग असं नाही आहे की पाप पुण्याचा हा खेळ आहे की जे आपण काय केलंय ते आपल्याला भोगायचंय. मग गर्भवासाचं जे दुःख आहे ना, त्या दुःखासारखं दुसरं दुःख कोणतंच नाही. आणि आयुष्याची वारी म्हणजे आपण आपल्या जन्माला येतो, बालपण, तारुण्य, वृद्धत्व, अनेक अवस्थातून आपण जातो, अनेक लोकांना आपण भेटतो, अनेक पीडा आपण सहन करतो. प्रत्येकाचं आयुष्य जवळजवळ सारखंच आहे, घटना जरी वेगळ्या असल्या तरी. मग ही आयुष्याची वारी करताना, ते दुःख सहन करताना, त्या आयुष्याच्या वारीमध्ये किंवा त्या प्रसंगामध्ये त्या समस्येला कसं सामोरं जावं, कसं धैर्य धरावं, ही जी वारी शिकवते ना, ती पंढरीची वारी आहे. म्हणजे 2 वाऱ्या आपण सारख्या घेऊ शकतो. आयुष्याची वारी कशी करायची हे शिकायचं असेल तर पंढरीची वारी करायची. चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे, की चाललं वाटत नाही, गावोनिया जाता वाटे, गात गात जातोय म्हणून वाटत नाही चाललोय म्हणून. मग आयुष्याची वारी अशीच आहे. जो भजन करतो, जो भगवंताचं स्मरण करतो, जो भगवंताला आठवून राहतो ना, त्याला ही आयुष्याची वारी करताना जे कष्ट होतात ना, ते तुलनेने कमी होतात किंवा भगवंत त्याला सांभाळत सांभाळत ती वारी करून घेतो. म्हणून ही वारी चुकावी, ही वारी सुलभ व्हावी म्हणून पंढरीची वारी करावी. म्हणून तर संत म्हणतात, होय होय वार करी, पाहे पाहे पंढरी, काय करावी ती साधने, फळ अवघेची येणे. जे काही हवं असेल ते पंढरपूरच्या वारीमध्ये मिळणार म्हणजे मिळणार. म्हणजे कुठल्याही शाळेच्या धड्यामध्ये असं शिक्षण मिळणार नाही जे वारी करून एखादा व्यक्ती शिकू शकतो. आणि जसं तुम्ही पूर्वी म्हणालात की तो जेव्हा परत वारी करेल, जेव्हा तो परत येईल, तेव्हा तो एक वेगळा मनुष्य बनलेला असेल. त्यामुळे मला असं वाटतं तुमच्यासोबत बोलल्यानंतर आज मला पण बऱ्याच गोष्टी समजल्या, माझ्या डोळ्यातून पाणी पण आलं. कारण अगदी जवळचा विषय आहे माझ्या. म्हणजे मला फक्त वारीच्या संदर्भातील कुठली गाणी जरी ऐकली तरी मला रडू येतं, कारण खूप भावनिक होऊन जाते मी. माऊलींच्या मंदिरात त्या दर्शन बारीवरती खेळण्यापासून माझं बालपण असं झालेलं आहे. आणि तुम्हाला ऐकून आज मला खरंच आनंद होतोय की आजचा माझा दिवस हा असा गेला, वारी काय असते ती मला समजली आणि मी लोकांना, इतरांना सांगू शकते की वारी नेमकी काय आहे आणि वारी का करावी. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि मला तुमच्यासोबत या विषयावर आणखी चर्चा करायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. धन्यवाद.